एक जरी आत्महत्येने आकडा कमी झाला दरवेळच्या पेक्षा तरी हा चित्रपट ज्याच्यासाठी केला आम्ही स्वतःला धन्य समजू. पहिलाच मूवी मी बघितलाय, असं आजपर्यंत आलेलं नाही आहे. भक्ती, देव, चमत्कार आणि त्याबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न फार सुंदर जुळवणी केलेली आहे. स्वामींसाठी बघायचं सगळ्यांच्या. आज जे काय शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते खरोखर खूप छान पद्धतीने मांडलेले आहेत. शेतकरी छोटा नाही, शेतकरी मोठा आहे हे दाखवून दिलंय. 10 पैकी 10 नाही, 10 पैकी 100. 10 पैकी 100. नमस्कार मित्रांनो, मी सुनील तांबे, सुन्या ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण सिटी प्राईड कोथरूड येथे भव्यदिव्य असा चित्रपट पाहण्यासाठी आलो होतो. देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची. तुम्ही पाहू शकता जोरदार तयारी सुरू आहे. म्हणजे अक्षरशः वाजत गाजत ह्या चित्रपटाचा पहिला शो इथं आज होणार आहे. खरंच खूप उत्सुकता आहे की हा चित्रपट कसा असेल. ओ अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तुमचं अस्तित्व आहे? जो मानतो त्याच्यासाठी नक्कीच. चला मग मी पण तुमचं अस्तित्व मान्य करते. प्रवीण तरडे दिग्दर्शित 2015 साली जेव्हा देऊळबंद हा चित्रपट आला होता, या चित्रपटामध्ये विज्ञान आणि अध्यात्म याचा संघर्ष दाखवला होता. एका शास्त्रज्ञाची परीक्षा या चित्रपटात दाखवली होती. पण आज या चित्रपटामध्ये परीक्षाच देवाची. तर खरंच खूप उत्सुकता लागलेली की नक्की या चित्रपटामध्ये काय असेल. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, अक्षरशः 6:30 वाजता हा पहिला शो आहे आणि हे थिएटर तुडुंब भरलेलं आहे. म्हणजे हा पहिला शो अक्षरशः हाऊसफुल आहे. पहिलाच नाही तर दिवसभरातले तुम्ही बुक माय शोला जाऊन पाहू शकता, संपूर्ण शो अख्खे हाऊसफुल आहेत. तर खरंच खूप मजा येणार आहे या चित्रपटामध्ये. चला तर मग आज आता आतमध्ये जाऊन पाहूया की हा चित्रपट नक्की कसा आहे. आणि हा चित्रपट संपल्यानंतर ना आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना हा चित्रपट कसा वाटला ते. चला तर मग. लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला. परीक्षेला बसवलंस तर तुम्हाला आता परीक्षा दिल्याशिवाय मी जाणार नाही. आता परीक्षा देवाची. परीक्षा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सद्गुरुनाथ महाराज की जय. स्वामी स्वामी महाराज की जय. अतिशय सुंदर मूवी आहे आणि खूप हृदयस्पर्शी आहे आणि आजच्या वास्तविक जीवनावर खरंच शेतकऱ्यांच्या अगदी खूप सुंदर आहे. खूपच सुंदर, अक्षरशः डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. आणि हा जो सिनेमा आहे ना, हा अद्वितीय आहे. आणि तो जो मेसेज दिला आहे म्हणजे महाराष्ट्राला आणि भारताला की हे जे काय आपण आत्महत्येचं बघतो ते काय ते काय शेवट नाही आहे. आणि त्याने हताश न होता माणसाने प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे. अद्वितीय सिनेमा. शेतकऱ्याच्या आत्महत्येवरती पहिल्यांदाच असा मूवी आलेला आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल. खरंच शेतकरी जे कष्ट करतो ते आज ज्या मूवीमध्ये बघायला मिळालं ते म्हणजे अतिशय खूप म्हणजे त्यांचं कष्ट हे म्हणजे शब्दात सांगता येणार नाही अशा प्रकारचं कष्ट आहे त्यांचं. तर आपण शेतकऱ्यांनी आता हे जे सगळे टेक्नॉलॉजी आहे ती सगळी स्टडी करून त्याच्यावरती काम करून आत्महत्या वगैरे न करता त्याच्यात पुढे काम करायला पाहिजे. उत्तम असा हा सिनेमा झाला आणि लोकांना खूप आनंद वाटला. आणि प्रवीण भुनी जे काही दाखवलं सगळे व्यवस्थेचे खूप आनंद वाटण्यासारखा ना. आणि भविष्यात पुढील तिसरा भाग लवकर प्रसिद्धीत व्हावा. खूप छान आहे, खूप छान. काय सांगाल प्रेक्षकांना. सगळ्यांनी नक्की बघावा. असं का पाहावा. स्वामींसाठी बघायचं सगळ्यांच्या. स्वामींमध्ये किती ताकद आहे, त्यांची सगळ्यांनी भक्ती केली पाहिजे आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांनाही मदत केली पाहिजे आणि त्याच्या जनजागृती झाली पाहिजे. सर कसा वाटला मूवी. एकदम छान. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जे काय शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते खरोखर खूप छान पद्धतीने मांडलेले आहेत. आणि त्याच्यातनं काय सोल्युशन्स आहेत हे खरे आता शोधण्याची खूप गरज आली आहे. खूप सुंदर वाटला सिनेमा आणि सामाजिक प्रश्नाशी इतका निगडीत. भक्ती, देव,
चमत्कार आणि त्याबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न फार सुंदर जुळवणी केलेली आहे. फार सुंदर वाटला सिनेमा. खूप सुंदर वाटलं. खूप सुंदर. स्नेहल मॅडमची ऍक्टिंग कशी वाटली? खूप छान. सर्वांचीच ऍक्टिंग खूप आणि छान. मोहन जोशी सर स्वामींच्या Naturally. भूमिकेमध्ये कशी वाटली? बापरे, मोहन जोशी विचारूच नका. प्रत्यक्ष स्वामीच महाराज वाटतात ते. देऊळबंद 1 पण पाहिला होता मी, त्यात पण वाटले आणि आज पण या सिनेमात पण. तुम्हाला काय वाटतं? खूप छान पिक्चर आहे. खूप छान आहे. आणि सध्याच्या परिस्थितीवर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये खूप फरक पडेल. अगदी खूप सुंदर आहे. सगळ्यांची कामं छान झालेली आहे. स्वामींचं तर खूपच छान आहे. म्हणजे असं वाटतं समोर स्वामीच उभे आहेत. इतकं सुंदर वाटलं. काम छान झालंय. अतिशय सुंदर अशी आध्यात्मिक फिल्म आहे. फार सुंदर मूवी चांगला काय सांगशील प्रेक्षकांना? प्रेक्षकांना असं सांगेल मी की तुम्ही जरूर मूवी बघा. का पावा? का पावा कारण त्याच्यामध्ये शेतकरी बद्दल खूप माहिती दिली आहे की ते का करतात आत्महत्या, त्याच्यावरती सोल्युशन पण दिलं आहे. अरे वा, थँक्यू. त्यांना सांगेल ना, छान झाला एकदम मस्त. सगळ्यांनी बघा. आत्महत्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं. फक्त एक शांत देणे, देवाचं नामस्मरण करून विचार करून सोल्युशन शोधायचं म्हणजे मार्ग सोपा होतो. शेतकऱ्यांनी आठवणीने ना बरं का प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेऊन नंतर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार का तर प्रत्येक जण काय म्हणतं की आपलं आणि स्वतःचं हे करण्यापेक्षा नॉलेजमध्ये असणं किती गरजेचं आहे. नॉलेजमध्ये आला तर तुम्ही सगळ्या गोष्टीवर मात करू शकता. हे या पिक्चरमधून मात्र शिकायला मिळालं. थँक्यू. कलाकारांचा अभिनय कसा वाटला? कलाकारांचा अभिनय तर 1 नंबर 1 अप्रतिम. प्रत्येकाचा किती मार्क देसाल 10 पैकी या चित्रपटाला? 10 पैकी 10 नाही, 10 पैकी 100. 10 पैकी 100. खूप छान पिक्चर आहे आणि शेतकरी आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचा आहे. शेतकरी आहे म्हणून आपलं पोट भागतंय, तर त्याच्यासाठी आपण म्हणजे किती महत्त्व आहे ह्या पिक्चरमधून. खरंच त्यांचं दुःख व्यक्त केलेलं आहे. तर खरंच खूपच म्हणजे त्या शेतकऱ्यांसाठी आपण खूप प्रोत्साहन द्यायला हवं आहे त्यांना. शेतकऱ्यांचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. शेतकरी नुसतं शेती नाही करू शकत, त्यातून जे जे काय आहे त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग करून मोठा व्यापार आपण कसा करू शकतो. शेतकरी छोटा नाही, शेतकरी मोठा आहे हे दाखवून दिलंय आणि कलाकारांनी खूप छान काम केलेलं आहे. उत्कृष्ट. धन्यवाद. उत्कृष्ट एकदम छान. शेतकऱ्याने फक्त शेतावर अवलंबून राहिलं नको, पावसावर किंवा देव देईल त्याच्यावर. साईड बिझनेस केला तर मग त्याच्यात बरोबर होईल त्यांचं. सर काय सांगा? तरडे मॅडमची भूमिका जबरदस्त झाली एकदम आणि जोशी सरांची एकदम 1 नंबर. मूवी खूप सुंदर होती. स्वामी समर्थांविषयी सगळ्यांना महत्त्व कळलं स्वामी समर्थांचं आणि आजपासून आम्ही पण त्यांचे भक्त झालो. मोहन जोशींनी कमाल केली. मोहन जोशींची अभिनय कसा वाटला त्यांचा? कमाल केली. कमाल केलाय. मोहन जोशी आणि स्नेहलताईंचं पण खूप अप्रतिम ऍक्टिंग. खूप छान शेतकऱ्यांच्या व्यथा व्यवस्थित मांडल्यात आणि अगदी इमोशनल आहे. सगळ्यांना आवडेल असा पिक्चर आहे. सगळ्यांनी बघायला पाहिजे. स्वामी समर्थ. मोहन जोशी ग्रेट ग्रेट ग्रेट. सर मॅम काय सांगा? चांगला सामाजिक संदेश दिला, जागरूकता निर्माण केली. त्याच्यामुळे मे बी 1% का असेना फरक पडला ना, तर हा आपला मूवी खूपच सगळ्यांसाठी स्वामी समर्थ पावले. रोज एक तरी आत्महत्या होणाऱ्या आमच्या या तालुक्यात पुढच्या 8 दिवसात एकही आत्महत्या झाली नाही पाहिजे. जर झाली तर वर काशी विश्वेश्वरापासून खाली रामेश्वरापर्यंत माझं देऊळ बंद कायमचं. शेतकऱ्याच्या आत्महत्यावरती हा चित्रपट आहे. म्हणजे स्टार्ट टू एंड फक्त शेतकऱ्याची आत्महत्या आणि आत्महत्या त्याच्याचवरती हा संपूर्ण चित्रपट आहे. खरंच खूप कमाल चित्रपट झालेला आहे. एकदम म्हणजे तरड्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर खतरनाक पिक्चर आहे हा. तर नक्कीच हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये येऊन पहा. का पहा? कारण ह्या चित्रपटामध्ये जो काही रेव्हेन्यू जमा होणार आहे, जो काही पैसा जमा होणार आहे, तो आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहेत. या चित्रपटामध्ये खरंच खूप कमाल अभिनय केलेला आहे सर्वांनी. जसं की मोहन जोशी सर यांनी स्वामींची भूमिका अप्रतिम केलेली आहे. असं वाटतं की साक्षात स्वामी प्रकट झालेले आहेत. एवढी सुंदर भूमिका त्यांनी केलेली आहे. स्नेहल तरडे मॅम या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या अभिनयाला तोडच नाही, एवढं सुंदर अभिनय त्यांनी केलेला आहे. त्यांची ॲक्टिंग पाहून नक्कीच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल.
येणार म्हणजे येणार. जर तुम्ही नक्कीच स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला जर शेतकऱ्याची आत्महत्या जर थांबवायची असेल या महाराष्ट्रामधली, तर नक्कीच हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघा. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.